नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्ण अभ्यासला, टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील पूर्ण अभ्यासलेला। आता टॉपिक नंबर 3 जो ऍडमिशन ऑफ पार्टनर तो देखील पूर्ण अभ्यासलाय आणि आता आपण अभ्यासतोय टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। आता हे लास्ट 3 टॉपिक जर तुम्ही बघितलेले नसतील, त्याचे व्हिडिओ जर तुमचे मिस झालेले असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता टॉपिक नंबर 4 मध्ये आपण त्याची थिअरी सगळी अभ्यासलेली आहे, अकाउंटिंग ट्रीटमेंट अभ्यासलेल्या आहेत, ऍडजस्टमेंट समजून घेतलेल्या आहेत आणि 2 प्रॉब्लेम देखील एक प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह मधला अभ्यासलेला आहे। तर याची व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता काही विद्यार्थी या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेले असतील तर त्यांना विनंती आहे की पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की या ठिकाणी तुम्हाला 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय पूर्णपणे अभ्यासायला भेटणार आहे। तर आज आपण एक्झाम्पल नंबर 2 अभ्यासणार आहोत, तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची। तर रीड करू। सर्वप्रथम मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित विजिबल असेल। चला, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द फर्म ऑफ नाना, नानी अँड सोना। तिघजण पार्टनर आहेत, नाना, नानी अँड सोना, who share profit and loss in their capital, म्हणजे कॅपिटल रेशो मध्ये त्यांचं प्रॉफिट अँड लॉस शेअर रेशो। आता कॅपिटल बघा, एकाचं 50,000 आहे, एकाचं 20,000 आहे आणि एकाचं 30,000 आहे। यातले सगळे शून्य काढले तर 5, 2 आणि 3 असं राहणार आहे, म्हणजे त्यांचा कॅपिटल रेशो जो असणार आहे तो 5:3:2:3 असणार आहे, तोच त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:2:3। आता बघा, कॅपिटल दिलेल्या लॅबिलिटी साइडला आपण काय करतो, हे कॅपिटल अकाउंट तयार करणार, त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, क्रेडिटर्स लॅबिलिटीला, बिल्स पेबल लॅबिलिटीला। इकडे असेटला मशिनरी दिलेल्या आपण, हे बॅलन्स शीटच्या असेटला, बिल्डिंग बॅलन्स शीट असेट, स्टॉक बॅलन्स शीट असेट, डेटर्स बॅलन्स शीट असेट, आरडीडी दिलाय म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट असणारच आहे, कॅश दिलेले, कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करायचं। ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, सोना रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस, सोना काय झालेली आहे, रिटायर्ड झालेली बिझनेस मधनं ऑन 1 एप्रिल 2009 अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर ॲग्रीड। खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहेत। स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट 92% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू, म्हणजे त्याची बुक व्हॅल्यू जी आहे स्टॉकची ती आहे 12,000 100%, आता त्याची व्हॅल्यू झाली 92%, म्हणजेच थोडक्यात 8% कमी झालेला आहे। 8% डेप्रिसिएट आहे, तो लेस करायचा, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा, स्टॉकला आपण स्टार मार्क करणार, ऍडजस्टमेंट। देन नेक्स्ट, आरडीडी इज टू बी मेंटेन ॲट 10% ऑन डेटर्स, याचा आपल्याला माहिती आहे, डेटर्स मधून लेस करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। डेटर्सला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल, जुना आरडीडी 1000 आहे, त्याच्यावर 10%, 12,000वर 10%, 1,200, फक्त 200 ने वाढ होते। रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिताना फक्त 200 लिहायचं आहे, कसा लिहायचं, काय लिहायचं ते मी सांगेल। नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग इज टू बी अप्रिसिएटेड बाय 20%, बिल्डिंगची व्हॅल्यू 20% ने वाढलेली आहे, म्हणजेच बिल्डिंग 20% बिल्डिंग मध्ये ऍड होणार आहे, बिल्डिंग मध्ये ऍड करायचं 20% आणि प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं, बिल्डिंगला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल। नंबर नेक्स्ट, ऍडजस्टमेंट, द गुडविल ऑफ द फर्म इज फिक्स्ड ॲट ₹12,000, गुडविल आहे फर्मचं 12,000 रुपये आणि म्हणजे गुडविल रेज केलेले फर्मचं 12,000 अँड सोना शेअर इन द सेम इज टू बी ऍडजस्टेड इन द अकाउंट ऑफ कंटिन्यू पार्टनर इन गेन रेशो। आता बघा, थोडीशी वर्डिंग चेंज केलेलं, सोनाचा शेअर त्यांनी काय केला, रेज केला, म्हणजे आपल्याला काय केलं, रिटायरिंग पार्टनरचा शेअर रेज केलेला आहे। आम्ही तुम्हाला सांगितलं होतं बघा, थेरी समजून सांगताना, गुडविल एंटायर फर्मचा आणि रिटायरिंग पार्टनरचं, मग रिटायरिंग पार्टनरचा शेअर त्यांनी काय केला, रेज केला, मग त्याची एंट्री आपल्याला काय करावं लागेल, गुडविल अकाउंट डेबिट, रिटायरिंग पार्टनर कोण आहे, सोना, टू सोना कॅपिटल, ही पहिली एंट्री होईल। आणि देन नेक्स्ट, हे रेज केलेलं गुडविल काय केले त्यांनी, रिटर्न ऑफ केलेलं, मग याची जनरल एंट्री काय करणार आपण, की बाबा आता रिटर्न ऑफ करणार कोण आहे, कंटिन्यू पार्टनर्स, मग कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट। आणि रिटर्न ऑफ करताना कोणत्या रेशो मध्ये इथं कंटिन्यू पार्टनर रिटर्न ऑफ करणार आहे,
गेन रेशो मध्ये रिटर्न ऑफ करणार आहे. लक्षात घ्या, कोणत्या रेशो मध्ये? गेन रेशो मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी गेन रेशो महत्वाचा आहे, तो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट का करावा लागला नव्हता? कारण की गुडविल रिटर्न ऑफची कन्सेप्ट नव्हती, फक्त गुडविल रेटची होती. त्याच्यामुळे ही ऍडजस्टमेंट थोडीशी महत्वाची IMP आहे. आणि लास्ट नंबर सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितले बघा? The entire capital of new firm be fixed at rupees 1,60,000. एंटायर कॅपिटल फर्मचं 1,60,000 रुपये सांगितलेलं आहे. म्हणजे फर्म मध्ये दोन पार्टनर असणार आहेत. कोणते दोन पार्टनर? नाना आणि नानी. आणि त्यांचं कॅपिटल किती? 1,60,000 त्यांच्या न्यू रेशो मध्ये. मग आपल्याला या ठिकाणी न्यू रेशो सुद्धा फाइंड आउट करावा लागणार आहे. आणि बिटवीन नाना अँड नानी अँड देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी फिक्स्ड. आता बघा, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो डायरेक्ट दिलेला आहे आपल्याला 3:1 असा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. आणि मेकिंग ऍडजस्टमेंट इन कॅश, म्हणजे कमी जर पडत असेल तर कॅश मध्ये मागवा, म्हणजे डेफिसिट असेल तर मागवायचं, सरप्लस असेल तर पेड करायचं. आणि अमाऊंट पेड टू सोना विल बी पेड इन कॅश. सोनाला जे अमाऊंट द्यायचे ते कसे द्यायचे? कॅश मध्ये द्यायचे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला एक गेन रेशो कॅल्क्युलेट करण्याची वर्किंग नोट करावी लागणार आहे. तर वर्किंग नोटच्या फॉर्मॅटकडे जाऊया आपण. आणि वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशो. लिहा सर्वांनी, नंबर फर्स्ट वर्किंग नोट असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशो. आणि याच्यामध्ये आपण दोन रेशो सुरुवातीला लिहून घेऊ. फर्स्ट म्हणजे ओल्ड रेशो, जो आपला दिलेला आहे 5:2:3. आणि यातला जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याचा हिस्सा जर आपण काढला तर न्यू रेशो आपल्याला भेटणार आहे. रिटायरिंग पार्टनर आहे सोना, तिचा हिस्सा 3 आहे. तो जर आपण हे केला तर त्यांचा रेशो काय असणार आहे? 5. आता या ठिकाणी काय केलेलं त्यांनी आपल्याला न्यू रेशो डायरेक्ट दिलेला आहे बाळांनो. बघा या ठिकाणी 3:2 दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण तो डायरेक्ट घेऊया. या ठिकाणी न्यू रेशो काय आहे? 3:1 आहे, 2 नाही, 3:1 हा न्यू रेशो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? गेन रेशो कॅल्क्युलेट करायचं. म्हणून गेन रेशोचा फॉर्म्युला लिहायचा, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. बघा आता गेन कोणाला होणार आहे? जे कंटिन्यू पार्टनर आहे. पहिला कोण आहे? नाना. मग नानाचा आपल्याला गेन रेशो काढावा लागेल. नाना इज इक्वल टू नानाचा बघा न्यू रेशो काय आहे? 3 आहे. जर अपूर्णांकात लिहिला तो 3/4 येणार. 4 कुठून आले? 3 आणि 1 याची बेरीज केली आपण. 3 आणि 1 4. 4 पैकी 3 हिस्से त्याला भेटणार आहेत, म्हणून 3/4 मायनस ओल्ड रेशो. बघा नानाचं किती? 5. किती पैकी? 5 आणि 2 7 आणि 3 10. 10 पैकी 5 आहे, म्हणून इथं 5/10 अपूर्णांकात लिहिणार. आय होप क्लिअर आहे. आता यांचा छेद समान नाही बघा, याचा 4 आहे, याचा 10 आहे. ते छेद समजण्यामुळे आपण छेद जर समान करायचं म्हटलं तर तिरकस गुणाकार करूया. 3 गुणुले 10 इथे येतील 30 वजा 4 गुणुले 5 किती येतील? 20. आणि डिवायडेड भागिले इथं बघा 4 गुणुले 10 यांचा गुणाकार केला तर किती होणार आहे? 40 होणार आहे. आणि इज इक्वल टू पुढं बघा 30 मधनं 20 गेले, राहिले 10 आणि 40 आहे, असे दोघांचं छेद सेम आहे, त्यामुळे 40 आहे असेल. हा झाला नानाचा. आता नानीचा बघूया. नानीच्या याच्याने आपण कॅल्क्युलेट करूया. नानीचा न्यू रेशो आहे सर 1/4 अपूर्णांकात लिहिला तर मायनस ओल्ड रेशो आहे नानीचा 2, म्हणजे तो किती पैकी? 10 पैकी, म्हणून 2/10 इज इक्वल टू 1 × 10 मायनस 4 गुणुले 2 8. मायनस का घेतलं? मध्ये वजाचे चिन्ह म्हणून मायनसचे चिन्ह घेतलं. डिवायडेड इथे 4 गुणुले 10ची बेरीज, छेदाचा गुणाकार 40 येणार आहे. आणि आपल्याला इथं बघा 10तनं 8 गेले, राहिले 2 आणि इथं 40 आहे अशीच राहतील. म्हणजेच आता इथं जर लक्षात घेतलं आपण तर इथं 40 आणि इथं 40 दोघांचा छेद समान आहे. म्हणजेच आपला गेन रेशो जो असणार आहे 10:2. याला अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. बे आणि 5×10 म्हणजे 5/1 हा आपला गेन रेशो असणार आहे. आय होप तुम्हाला गेन रेशो क्लिअर झालेला आहे. आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ऍडजस्टेड कॅपिटलची वर्किंग मी तुम्हाला त्या ऍडजस्टमेंटच्या वेळेस समजून सांगेल. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ. फर्स्ट दिले त्यांनी कॅपिटल, आपण कॅपिटल अकाउंट तयार केले. नाना नानी सोना. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सेम त्यांच्या अमाऊंट लिहायच्या 50,000 20,000 आणि 30,000 कॅपिटलच्या अमाऊंट. दॅन नेक्स्ट बघा क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहायचं आपल्याला. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. बघा क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला दिली त्यांनी ₹10,000 10,000 रुपये.
आणि बिल्स पेएबलची अमाऊंट दिली ₹5,000 ₹5,000. देन नेक्स्ट इकडे बघा मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला दिले. मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आपण मशिनरी. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहूया अमाऊंट मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000. मशिनरी झाल्यानंतर बिल्डिंग आहे 55,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला ₹55,000 आणि एक वेळ जागा सोडायची बिल्डिंग लिहिल्यानंतर. दॅन नेक्स्ट बिल्डिंग झाल्यानंतर स्टॉकची अमाऊंट दिली. स्टॉक सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच इनर कॉलमला लिहायचं स्टॉक आणि त्याची अमाऊंट लिहायची ₹12,000 इनरला 12,000. स्टॉक झाल्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया आपण. डेटर्स दिलेले बघा, डेटर्स सुद्धा 12,000 इनरलाच लिहिणार आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं डेटर्स. अमाऊंट लिहिणार ₹12,000. एक वेळ जागा सोडायची आपण ऍडजस्टमेंटसाठी, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून. आणि देन नेक्स्ट लास्ट दिलेले बघा आपल्याला त्यांनी कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. कॅश अकाउंट आपण तयार केले त्याच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹17,000 17,000 झालं. कॅश लिहून घेतलेलं. आता ऍडजस्टमेंट कडे बघा. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते आपल्याला, स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड 92% म्हणजेच 8% रिड्यूस आहे. कसा रिड्यूस झाला मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. स्टॉक मधनं लिहायचं लेस रिड्यूस. रिड्यूस म्हणा डेप्रिशिएशन म्हणा ऍट 8% आणि 12,000 बघा 120 1% गुणिले 8 केलं 12×8 96 म्हणजे ₹960 कमी होणार आहेत. आणि 960 जर वजा झाले तर ₹11,040 स्टॉकची व्हॅल्यू येणार आहे. आणि हा ₹960 लॉस आहे म्हणून तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला मेन्शन करायचा टू स्टॉक 960. दॅन नेक्स्ट पुढे बघा नंबर सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये RDD 10% आहे. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस RDD ऍट 10%. 12,000 वर 10% 1,200 आउटरला ₹10,800 आणि 1,200 मध्ये आता लक्षात घ्या हा 1,200 न्यू RDD आणि ओल्ड RDD जर बघितला तुम्ही बॅलन्स शीटला आपल्या तर या ठिकाणी तो आहे 1,000 म्हणजे 1,000चा 1,200 झाला म्हणजे 200ची वाढ झाली. हा ₹200 लॉस आहे तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा टू RDD म्हणून. अमाऊंट लिहिणार ₹200. Then next number third adjustment, building is to be appreciated by 20%. Add in building and show on revaluation credit side. Building balance sheet च्या असेटला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं add appreciation at 20%. 55,000 मध्ये 20% म्हणजे 11,000 ऍड होतील. 55,000च्या 20%. आउटरला 66,000. 11,000 असेट वाढली बेनिफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार ₹11,000. दॅन नेक्स्ट वन गुडविल ऑफ द फर्म. आता बघा गुडविल कॅल्क्युलेट केलेले आपण ₹12,000. आता हे गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला म्हणजे थोडक्यात याची एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. गुडविलची 12,000 टोटल फर्मचं गुडविल आहे त्यातला त्याचा हिस्सा किती तो शोधावा लागेल. मग आपण काय करूया वर्किंग नोट करूया कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. चला वर्किंग नोट कडे जाऊया आणि त्या ठिकाणी वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल नंबर 2 ची वर्किंग नोट. याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं टोटल गुडविल ऑफ द फर्म इज इक्वल टू ₹12,000. बघा टोटल गुडविल किती दिले ₹12,000 दिले आपल्याला. आता हे टोटल गुडविल 12,000 आहे. आता त्यातला कोणाचा शेअर कॅल्क्युलेट करायचा फक्त रिटायरिंग पार्टनर. देअरफॉर नानाज शेअर इन गुडविल इज इक्वल टू बघा या ठिकाणी 12,000 डिवायडेड. आता त्यांचा रेशो बघा 5, 2 आणि 3 आहे म्हणजे 5, 2, 3 भागिले 10 करावं लागेल रेशोची बेरीज. आणि त्याच्यामध्ये नानाचा हिस्सा आहे 3 म्हणून त्याला गुणिले 3 केलं तर 1200 गुणिले 3 3,600 टोटल फर्मचं गुडविल असणार आहे. टोटल आपलं ते रिटायरिंग पार्टनरचं गुडविल असणार आहे नानाचं. आता हे गुडविल काय केलं रेज केलं मग याची एंट्री काय करणार आपली फर्स्ट गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट बरोबर नानाचं रेज केलं 3,600 टू नाना कॅपिटल. सॉरी नाना म्हणता येणार नाही तर सोना आहे बरं का रिटायर्ड सोना होते ना टू सोना कॅपिटल. अमाऊंट किती लिहिणार 3,600. आणि हे पुढं काय करायचंय रिटर्न ऑफ करायचंय गेन रेशो मध्ये. ह्याची नंबर 2 ची एंट्री रिटर्न ऑफची काय करणार कंटिन्यू पार्टनर म्हणजे नाना कॅपिटल अकाउंट डेबिट. गेन रेशो आपण कॅल्क्युलेट केला बघा इथं 5:1 आहे म्हणजे यातला 5 हिस्से जर नानाला दिले तर त्याच्या हिस्स्याला ₹3,000 येतील. नाना कॅपिटल अकाउंट डेबिट. नानी कॅपिटल अकाउंट डेबिट कंटिन्यू पार्टनर दुसरी नानी आहे तिच्या हिस्स्याला ₹600 येतील टू गुडविल अकाउंट. अशी ट्रीटमेंट करावी लागणार आहे गुडविलची ₹3,600.
याच्या व्यतिरिक्त गुडविल मध्ये तुम्हाला काय विचारणार नाही, एवढ्या 2 जर्नल एंट्रीज. आता लक्षात घ्या, हे गुडविल आपल्याला याच्या लेजर पोस्टिंग करायचं. गुडविल पहिले जनरल एंट्रीचं बघा, लेजर पोस्टिंग. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू सोना कॅपिटल. चला गुडविल अकाउंट आपण तयार केले, त्याच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया टू सोना कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 3600 रुपये. हे इकडे डेबिटला आहे, सोना कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय गुडविल अकाउंट आणि सोनाच्या कॉलम मध्ये लिहिणार 3600 रुपये. देन नेक्स्ट पुढचं बघा, अकाउंटिंग ट्रीटमेंट मध्ये नंबर 2, नाना नानी कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल आणि गुडविलच्या क्रेडिटला नाना नानी कॅपिटलचं नाव लिहावं लागेल. म्हणजे नाना नानी कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू गुडविल अकाउंट. नानाच्या कॉलम मध्ये लिहायचे 3000 आणि नानीच्या कॉलम मध्ये लिहायचे 600 रुपये, इथं डॅश. आणि याचा दुसरा इफेक्ट, इथं गुडविल म्हटलंय म्हणजे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नाना कॅपिटल अमाऊंट लिहिणार ₹3000 आणि बाय नानी कॅपिटल त्याची अमाऊंट लिहिणार ₹600 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. म्हणजे आपण 4 नंबरची गुडविलची ट्रीटमेंट केली. 5 नंबर मध्ये त्यांचं टोटल फर्मचं कॅपिटल 1,60,000 आहे. याची एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. तर आपण काय करूया, वर्किंग नोटला नाव देऊया कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. नंबर 3 ची वर्किंग नोट आहे, त्याला अंडरलाईन करायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. आणि याच्यामध्ये टोटल फर्मचं कॅपिटल मी असं लिहिताना असं लिहितो, टोटल कॅपिटल ऑफ न्यू फर्म इज ₹1,60,000 आणि पार्टनरचा न्यू रेशो आहे, न्यू रेशो एक लिहितो, न्यू रेशो जो आपल्याला दिलेला आहे 3:1. म्हणजे आता इथे लक्षात घ्या 3:1 या प्रमाणात 1,60,000 वाटायचे. काय करतोय ते लक्षात घ्या की 3 आणि 1 यांची बेरीज जर केली तर 4 म्हणजे 1,60,000चे 4 हिस्से करावे लागतील. 4 हिस्स्यामधले 3 हिस्से नानाचे, 1 हिस्सा नानीचा आहे. म्हणजे 3 हिस्से कॅपिटल नानाचे, 1 हिस्सा कॅपिटल नानीचा आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करताना बघा आता मी कशा पद्धतीने करतोय, देअरफॉर नानाज कॅपिटल इज इक्वल टू 1,60,000 डिवायडेड 4 भागिले 4 केलं इंटू 3 म्हणजे 3 हिस्से आहेत ना नानाचे, बघा त्याचा हिस्सा 3 आहे म्हणून 3, तर ते येणार आहे 1,20,000. त्याच्या हिस्स्याला किती कॅपिटल येईल, 1,20,000. आणि नानीच्या हिस्स्याचं कॅपिटल कॅल्क्युलेट करू, नानी देअरफॉर नानीज कॅपिटल सेम कॅल्क्युलेशन 1,60,000 भागिले 4 आणि त्याचा हिस्सा 1 आहे म्हणून गुणुले 1, तर ते येणार आहे आपल्याला ₹40,000 40,000. म्हणजे दोघांचं कॅपिटल नवीन फर्म मध्ये नानाचं 1,20,000 नानीचं 40,000 असं टोटल 1,60,000 असणार आहे. हे कॅपिटल नवीन फर्म मध्ये 2च पार्टनर असणार आहेत. म्हणजे नवीन बॅलन्स शीटला आपल्याला कॅपिटल अकाउंट लिहून नाना आणि नानीचं कॅपिटल दाखवावं लागेल. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट नाना 1,20,000 आणि नानी 40,000 या दोघांची टोटल लिहिणार आपण आउटरला 1,60,000. हे इकडं लॅबिलिटीला आहे म्हणजे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या बघा इकडं डेबिट साइडला काय करतो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहितो, सॉरी टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 1,20,000 नानाच्या कॉलम मध्ये लिहायचे आणि 40,000 नानीच्या कॉलम मध्ये लिहायची, तर डॅश. आता आपण हे कॅपिटल मांडून घेतलेले आहे. आपण आता कॅपिटल अकाउंट जर बघितलं म्हणजे आपले ऍडजस्टमेंट जर बघितले तर 6वी ऍडजस्टमेंट आपल्याला ते पैसे कॅश मध्ये द्यायचे असं सांगते, त्याचे काही इफेक्ट होणार नाही. ऍडजस्टमेंट संपलेल्या क्लोज करायला सुरुवात करायची. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल जास्त येणार आहे कारण की तिकडं एकच अमाऊंट आहे मोठी 11,000, तीच डेबिटला लिहिणार आहे 11,000. म्हणजे इन्कम साईड जास्त आहे, त्यातनं 960 आणि 200 रुपये जर वजा झाले तर रिव्हॅल्युएशनचा 9,840 रुपये हा प्रॉफिट असणार आहे. तो पार्टनरला वाटायचा 3, 1 2 3 ओळी जागा सोडायची, लिहायचं 2 ऑल पार्टनर म्हणा किंवा नुसतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये आपल्या 3ही पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट नाना, सेकंड नानी आणि तिसरी आहे सोना. त्यांचे हिस्से लिहून घ्यायचे, एकाचा 5 आहे, एकाचा 2 आहे, एकाचा 3 आहे. आणि यामध्ये त्यांचे 9,840 जर डिस्ट्रीब्यूट केले तर 4,920 एकाला येतील. दुसऱ्याला येणार आहेत 1,968 आणि तिसऱ्या पार्टनरला येणार आहे 952. हा इकडं डेबिटला दिसतोय प्रॉफिट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. कंसात लिहायचं प्रॉफिट आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा अमाऊंट लिहायची आपली 4,920 रुपये, 1,968 रुपये आणि 2,952 रुपये.
आणि आता काय करायचं, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा रिटायरिंग पार्टनरचं अकाउंट क्लोज करायचं. बघा 30, 3,600 आणि 2,952 याची जर टोटल केली आपण तर 36,552. तेच डेबिटला लिहिणार 36,552. बॅलन्सिंग फिगर इथं 36,552च राहणार आहे. हे त्याला पैसे द्यायचे, ते कसे द्यायचे, कॅश मध्ये द्यायचे. त्यामुळे त्याला टू कॅश ऑब्लिक बँक, त्यांनी शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये ते सांगितलंय कॅश मध्ये द्या. हे कॅश ऑब्लिक बँक म्हणले म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय सोना कॅपिटल आणि त्याची अमाऊंट लिहू 36,552. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. बघा इथं जर आपण बघितलं तर हे 20 आणि हे 21,968 रुपये आणि याची 50 आणि हे 4 54,920 रुपये. तेच इकडे लिहिणार आहोत आपण 54,920 आणि 21,968 रुपये. या अमाऊंट मधनं आपल्याला हे अमाऊंट वजा करायच्यात. म्हणजे 12,000 आणि 3 15,000 जर वजा केले तर आपल्याला या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर जी राहणार आहे, एकच मिनिटात थोडंसं आपलं हे झालेलं. आपण हे 12,000 गृहीत धरलं होतं पण ते तसं नाही, ते लक्ष द्या. हे 1,20,000 आणि वरचे 23 डेबिटची टोटल जास्त आहे म्हणजे 1,23,000 जास्त. तेच इकडे क्रेडिटला लिहिणार 1,23,000 आणि इकडं 40 आणि हे 600 40,600. तेच इकडे लिहिणार आहे 40,600 रुपये. आणि त्यातनं ह्या अमाऊंट इकडच्या वजा जर केल्या तर इथं बॅलन्सिंग फिगर आपल्याला राहणार आहे क्रेडिटला 68,080 आणि 18,632. याला आपण म्हणणार बाय. हे पैसे कॅश मध्ये मागवायचे, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि कॅश अकाउंटच्या डेबिटला, त्याचा दुसरा इफेक्ट, कॅश अकाउंटच्या डेबिटला आपल्याला जावं लागेल. त्या ठिकाणी लिहायचं टू नाना कॅपिटल 68,080 आणि टू नानी कॅपिटल 18,632. आता काय करणार आपण, हे गुडविल अकाउंट क्लोज करून टाकायचं. फर्स्ट बघा डेबिटची टोटल आहे 3,600, क्रेडिटला सुद्धा 3,600 रुपये असणार आहे क्रेडिटची टोटल. कॅश अकाउंटची बघा डेबिट टोटल जास्त आहे 1,03,712 रुपये येते. तेच क्रेडिटला लिहिणार 1,03,712 रुपये. आणि त्याच्यामधनं या दोन्ही 36,552 रुपये जर वजा केले तर 67,160 रुपये. याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 67,160. आणि आता काय करायचं, आपल्याला एक कॅश अकाउंट क्लोज करून टाकायचं. म्हणजे कॅश म्हणजेच आपली बॅलन्स शीट काय करायची, क्लोज करायची. बॅलन्स शीटची टोटल बघा 0 0 0 5 5 6 1 7 आणि 1 1,75,000 लॅबिलिटीची टोटल आहे. आणि ॲसेटची टोटल सुद्धा 1,75,000 येते. अशा पद्धतीने आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो 1,75,000 रुपयाने टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल, आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.